शिवा? काय होतंय? ओकेस ना तू? ओके. नक्की? हे विचार काय चालू आहेत तुझे? काय विचार करतेस शिवा? आशू, हे बघ, सॉरी खरंच. माझ्या रागावर कंट्रोल नाही राहिला. मी नाही विचार केला की सुहास भाऊजी या घरचे जावई आहेत, कीर्तीताईचा नवरा आहे तो. पण मला खूपच राग आला होता. मी नाही सहन करू शकले. इट्स ओके. तू जे केलंस ना ते योग्यच केलंस. हे आम्ही आधीच करायला हवं होतं खरं तर, पण नाही. त्याच्या सगळ्या चुका पोटात घालत राहिलो. जावई घरचा म्हणून माफ करत राहिलो तिला. आणि ताई पण काय कमी नाही. ताईने खूप चुका केल्या आज. बरं झालं पण तू हे केलंस. आता सगळं संपलंय. आता त्याचा आणि आपला काहीही संबंध नाहीये आणि पुन्हा तो या घराकडे वळूनही बघणार नाही. अशा पण मला नवल वाटतं त्याने किती प्रयत्न केले अरे हे घर तोडायचे. पण मला एक गोष्ट कळली आहे की खरं कधीच लपून राहत नाही. ते कधी ना कधी समोर येतच. आशू, काय करतोयस हे? सोड. पाय चेपतोय तुझे. थकलीस तू खूप. आशू, मी एकटीच थकली आहे का? तू पण केवढा थकलाय? सोड बरं. मी नाही थकलोय. हा, मेंटली फ्रस्ट्रेट झालो होतो पण आता मी ओके. सगळं सॉल्व्ह झालंय. मला खूप रिलॅक्स्ड वाटतंय. तुला आराम करण्याची गरज आहे. अरे पण नको असं सांग बरं ना. मी करतोय ना, मला करू दे. बरं वाटतंय? हो वाटतंय. आराम कर. कीर्ती, अगं बाळा शांत हो ना. जे झालं त्याचा आता विचार करून काय होणार आहे? आई पण जे झालं त्याला कुठे मी पण जबाबदार आहे ना. बायको म्हणून कमी पडले. मी 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 चुकले अगं. कीर्ती बस आता, बस. रडू नकोस. हे असं रडून झालेलं नुकसान भरून नाही निघणार. नाहीच नुकसान भरून निघणार आहे भाऊ. मला कधी वाटलं पण नाही सुहास असं वागेल. खालच्या पातळीला जाईल. माझा निर्णय कसा काय चुकला? असं नको बोलूस बाळा. हे बघ, चूक तुझ्या एकटीची नाहीये, चूक आमची सुद्धा आहे ना. आम्ही तेव्हाच तुला अडवायला हवं होतं. पण बाळा, आपल्याला तेव्हा माहित नव्हतं ना हे असं काही घडेल. बरोबर बोलते सीता, आमची चूक आहेच. तर काय करू मी? कशी राहू एकटी? कीर्ती, हे बघ, अजून सगळं संपलेलं नाहीये. अजूनही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. नीट वाग अजूनही. आम्हाला कळू दे तुझ्यात बदल घडू शकतो हे. आणि विश्वास ठेव स्वतःवर. तू स्वतः हे सगळं बदलू शकतेस. खरंच? अगदी खरं. फक्त त्या सुहासचा विषय सोडून दे. मी सोडूनच दिला आई. तो माणूस मला माझ्या आयुष्यात पण नको. पास झालाय. मला 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 हो तर ना. सहन होत नाहीये. अजिबात रडायचं नाही. शांत हो बघू. गा शांत हो. जा बरं, जा, जाऊन झोप आता. आणि हे बघ, कसलाही विचार करू नकोस. हा, जा बाळा. उठ कर. सॉरी. उठ चल. उठ. ये. शांत हो. जा, जाऊन झोप.
अहो, आवरा आणि झोपा आता. थकलाय खूप तुम्ही. काय वाटतंय तुला, झोप येईल मला? तर मला ना कसं तरीच होतंय. अहो, काय होतं? नाही तसं नाही, पण हे जे काही झालं त्यात माझी चूक होतीच की. अहो, मागच्या काही दिवसात मी सतत बाहेरगावी कामामुळे बिझी, त्यामुळे घराकडे फारच दुर्लक्ष झालं माझं. कदाचित मी असतो तर हे सगळं थांबवता आलं असतं नाही का? किमान कीर्तीच्या आयुष्यात तरी हे असं काही घडलं नसतं. हो, नका स्वतःला दोष देऊ तुम्ही. हे बघा, जे घडायचं असतं ते घडतंच. सगळ्यात महत्वाचं काय आहे, शिवाने सगळं सावरून घेतलं. अगदी बरोबर आहे सीता, आपण खूप नशीबवान आहोत. शिवासारखी सून मिळाली आपल्याला. शिवा नसती तर आशूला या सगळ्यातून बाहेर यायला खूप काळ गेला असता नाही? अगदी खरं आहे. तिच्यामुळे सगळं सुरळीत झालं. ऐका ना, मला ना शिवासाठी काहीतरी करावंच वाटते, काहीतरी तिला द्यावंसं वाटतंय. मग वाट कसली बघतेस? पण काय देणार आहेस हे ठरवलेस का? आहे डोक्यात काहीतरी. वा, छान. सीता, हे बघ, आता कसलाही विचार करायचा नाही. नाही, यापुढे कितीही मोठं संकट आलं ना तरी आपण सगळे एकत्र आहोत याची खात्री आहे मला. हो. आणि हो, आता घरी आहात तर मला सुद्धा तुमचा वेळ हवाय. हा, नाहीतर काहीतरी नवीन काम शोधून काढाल. हे काय आता नवीन? हे कसं शक्य आहे मला? अहो, नाही नाही, नवीन काम काढणं कसं शक्य आहे म्हटलं. आता सगळा वेळ तुझा. हो का? नक्की? खोटं वाटतंय? प्रॉमिस. काय झालं भाऊ? काही प्रॉब्लेम आहे? नाही, ते पडलोय म्हणून थोडंसं लागलंय. अहो, थोडंसं काय, खूप जास्तच लागलेलं दिसतंय. चहा आहे का? हो, चहा देतो ना. काय बिस्किट? हो, आहे ना सर, देतो. ठीक आहे, बिस्किट. कपड्यावरून तर खूप चांगल्या घरातला वाटतोस. त्याने काय फरक पडतोय? हं, हे बाकी तू खरं बोलला, पण मला सांग, नक्की ते राहतो कुठे? घेऊन बसतो का आता? किती पैसे आले? 30 रुपये झाले. पाण्याची बाटली आहे का? हो, देतो. ए, थांब थांब, चोर पुढे पळाला. माझ्या चहाचे पैसे द्या आधी. पकडायला कुठून कुठून येतात फुकट चहा प्यायला. हा नक्की पडला नसेल, ह्याला कोणतरी मारला असेल. चंदन, काय रे, घरी नाही गेलास? हा? घरी नाही, जाईल आता. आणि काय रे, तुम्ही तर सगळे संपदाच्या घरी गेला होतात ना? हा, पण मग नंतर म्हटलं की इथे काही काम बाकी आहे का बघू, म्हणून मग इकडे आलो. अच्छा. तू नाही आलास? अरे काय सांगू, एवढा अभ्यास आहे ना आता, आहे तोच वेळ मला पुरत नाहीये. आणि काय झालंय,
उद्या पुन्हा सकाळी मला संपदाच्या घरी नाश्त्याला बोलवलं, त्यामुळे तिकडे 2-3 तास जाणारच. अरे पण मग तिथे व्यवस्थित रूमवर बसायचं नाही, इकडे गॅरेजमध्ये. अरे काय झालंय, शेजाऱ्यांच्यात आहे हळद, त्यामुळे तिकडे दंगा चालू आहे, म्हणून म्हटलं इकडे येऊन अभ्यास करावा. मेहनत येस. ह्यावेळेस एक्झाम पास व्हायचंच आहे, तरच संपदासोबत हॅप्पी लाईफ आहे पुढे. का नाही होणार रॉकी? अरे तू एवढी मेहनत करतोयस, तू पासही होशील, संपदाशी लग्नही करशील, तिला खूप छान आयुष्य देशील रे तू. रॉकी, तुला आठवतं का रे, संपदाने प्रपोज केलं होतं तेव्हा कसा नकार दिला होतास एकदम? अरे चिडला होतास रे अगदी, म्हणजे एकदम असा सभ्य माणसासारखा वागत होता. हे काय युजली मुली असं वागतात, पण तू मात्र अडून धरलास भावा. हो, कारण तेव्हा मला माहित नव्हतं प्रेम काय असतं ते. काय असतं बरं प्रेम? प्रेम ठीक आहे रे, एवढं काही नाही. चंदन, थँक्यू यार. काय रॉकी तू पण. नाही रे, म्हणजे संपदामुळे खूप गोष्टी माहीत झाल्या मला, आणि आता ती सुद्धा इन्स्पिरेशन आहे माझं. हे बघ, ए असं बसायचं अभ्यासाला, म्हणजे झोप येत नाही. अरे पण हातपाय दुखतील तुझे. अरे नाही, सवय झाली, नाही दुखणार. हे काय सगळं काय होतंय? मलाही कळतं की प्रेम काय आहे आणि काय नाहीये, मग का घाबरतोय मी? चल रॉकी, निघतो मी. काही लागलं तर फोन कर, मी जवळच आहे. गुड नाईट. रॉकी, काल रात्री का नाही आलास रे? काका हो, अभ्यास होता आणि जरा थोडासा सिलेबस पण कम्प्लीट करायचा होता. सो बरोबर आहे, अभ्यास महत्वाचा. हो भाऊ, बाबा तुम्हाला माहितीये का, आज इथे यायचं ना म्हणून काल रात्री हा 3-4 वाजेपर्यंत अभ्यासच करत बसला होता. त्यानंतर झोपला आणि सकाळी पण लवकर उठला. अगं करू दे का त्याला अभ्यास, त्याला आवडतो अभ्यास करायला. खरंय, आवडतो रॉकीला अभ्यास करायला, तो कष्ट करतोय. नाही पण आपली संपदा सुद्धा खूप कष्ट करते. सकाळी 10ला झोपते, 12ला उठते परत. गप ना. ए नका तिला त्रास देऊ, उद्यापासून ती 1 वाजता झोपेल. मला वाटतं दुपारी 1 वाजता. जा ना यार तुम्ही रॉकी समोर. नाही, पण खरं तर मला आशू जिजूंसारखं व्हायचंय. म्हणजे ज्या प्रामाणिकपणे ते काम करतात ना, तसं काम करायचंय मला. अरे रॉकी, माझा आदर्श घेऊ नकोस. तुझ्या एवढा होतो ना तेव्हा मी अजिबात अभ्यास नाही केला. हा, पास झालोय, पण मी काही हुशार नव्हतो खूप. शू, अरे तुझी हुशारी तुझ्या कामातून दिसते. हा मग काय. अरे किती कमी दिवसांमध्ये तू एवढा सगळा बिझनेस आपला सांभाळलायस. बरं झालं लक्ष्मण आठवण केलीस तुम्हाला. बिझनेस वरून लक्षात आलं, आशू, चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे तुझा सत्कार होणार आहे, युवा बिझनेसमन म्हणून. तुला जावं लागेल. माझा हो, काही. वा 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 आशू वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला माहिती आहे आशू, महाराष्ट्रातले जे महत्वाचे बिझनेस अवॉर्ड्स आहेत ना, त्यामधला हा एक आहे. बघितलं जिजू, म्हणून मी म्हणत होतो तुमच्यासारखं व्हायचंय मला. अरे पण खरं सांगायचं तर सगळं क्रेडिट शिवाला जातं. अरे ती सतत मला सपोर्ट करते, मदत करते माझी. कुठलाही संकट येऊ देत नाही माझ्यावर. क्रेडिट शिवालाच जातं. शिवा, तू जायलाच हवंस. हा, तुझे श्रेय आहे याच्यात. असं काही नाहीये, आशू केवढी मेहनत घेतो. नाही नाही अगं, कीर्तीला हेच वाटतंय. विचार कीर्ती,
हो, खरं तर मलाही हेच वाटतंय. आणि हे सगळं आशूने अचीव केलंय हे शिवामुळेच शक्य आहे. आणि तू खरंच ग्रेट आहेस, खूप मोठ्या मनाची आहेस हे मी कालच बघितलंय. रॉकी हे अजून इडली. नाही नाही काकू भरलंय माझं पोट. नको नको बस. अरे घे रे. लागतोय काय? अजून एक घे खा. अरे भरलंय मग काय भरलं पोट काय भरलं पोट एवढंच खाऊन कसं होईल. मग काय? आणि नुसता अभ्यास नाही करायचा, स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे की नाही. बरोबर बोलताय. मग का खातो. ये अहो काय झालं? ये तर ये. शिवा ये बस इथे. बस. नाही बसते मी, पण आपल्याला जायचंय माहितीये ना. हो जाऊच आपण ते, पण आहे वेळ अजून थोडा. तोपर्यंत आम्ही काय म्हणतोय ते जरा ऐकून घे. काय झालं? काही सिरियस आहे का? घेतलं लगेच टेन्शन. आ? बस एवढं नाहीये सिरियस. बस बस काही नाहीये. म्हणजे मी असा विचार करतोय की तुझ्या भविष्यासाठी तुझ्या नावावर काही शेअर्स करायचे. अच्छा, त्याची काही गरज नाहीये. पण भाऊ पाहिलं, हेच पटत नाही मला या मुलीचं. हिच्या भल्याचं कोणी काही सांगायचं नाही. हिला मात्र सगळ्यांचं भलं करण्याची मुभ आहे, स्वतःसाठी काही नाही. असं नाहीये सीताई. हे बघा, तुमचे आशीर्वाद आहेत एवढे माझ्या बरोबर. तुम्ही आहात, मला त्या शेअर्सची काय गरज आहे? आणि हे सगळं मी काय शेअर्ससाठी केलं नाही ना? तुम्ही मला सांगा, काय करू मी त्या शेअर्सचं? बर, मग तू माझे दागिने घे. बास बास, मला काहीही नकोय भाऊ. तुम्ही तरी सांगा. शिवा, अगं तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी सुरक्षेसाठी तुझं स्वतःचं असं काही असावं की नको? कशाला? तुम्ही आहात सीताई, तुम्ही आहात माझ्या बरोबर. आशू आहे. इतकी सगळी माणसं असताना माझ्यासोबत मला मला बाकी सगळ्याची काही गरज नाहीये. मला फक्त माझी माणसं जवळ पाहिजेत बस. वा, तुझ्या समोर कोणी जिंकूच शकत नाही, हो ना? कसं जमतं का तुला हे? बर, आता सासू म्हणून माझं एक ऐकायचं. आहा, बघ किती छान दिसते. अगदी नवी नवरी दिसतेस. मी खरं सांगू का, मला ना हे दागिने वगैरे नाही आवडत एवढे. पण काही काही असेल, काही घरात काही फंक्शन असेल तर तेव्हा मी तुमच्याकडनं स्वतःहून मागून घेईन ना. असं माझ्याकडे असायला पाहिजे असं मला नाही वाटत. काय म्हणालो तुम्ही तुला सीता? ती ऐकायची नाही आपलं. बघा ना. नाही असं नाहीये भाऊ, मी ऐकते की. फक्त मला मनापासून नाही आवडत हे घालायला. आणि तुम्ही सगळे, आपण सगळे एवढे एकत्र राहतो छान. मला कधी काही गरज लागली तर तुमच्याकडे हक्काने मागेन की मी. तसंच दागिन्यांचं आहे, काही लागलं तर मी ते दागिने घेईन आणि घालीन. ठीक आहे ना? आता काय बोलू शकतो आम्ही? चला मग, आता आपल्याला निघायचंय माहितीये ना. हो. हे ठेवा तुम्ही आणि चला लवकर चला. हा चला, तिचं मात्र ऐकायला पाहिजे ना आपल्याला. हो, चला. मी नाही ऐकणार कोणाचं. अरे चला चला तुम्ही लवकर चला चला आलो, चला चला. बरं मला सांगा, पेपर स्प्रे कुठे ठेवायचा? सॅकमध्ये, अशा ठिकाणी जिथे तुला ते सांगता येईल. व्हेरी गुड. आता सांगा, पाठीवर थोपटणे म्हणजे गुड टच. आणि जर हात जास्त वेळ रेंगाळला तर बॅड टच. अगं शिवा ये ना. अगं ये. तर आपली ही मेन मेंटॉर, जिच्यामुळे हे सगळं काही सुरू झालंय, ही आपली शिवा इथे आली आहे. तर आज आपला शेवटचा ट्रेनिंगचा दिवस आहे. मला वाटतं की शिवानी शेवटचा धडा तुम्हाला द्यावा. तुम्ही सगळ्याजणी जे काही करताय ना आता, ते खूप भारी आहे. शेवटचा धडा वगैरे असं काही नाही. पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं, सगळ्यात जास्त धाडसी कोण आहे?
ज्याला भीती असून पण तो पुढे सरकतो ना, म्हणजे त्या भीतीवर त्याला मात करता येते, तो सगळ्यात जास्त धाडसी. अशी मुलगी शिवा तर आहेच, पण शिवाशिवाय आणखी अशी कोण आहे? कोण कोण? अरे तुम्ही सगळ्याजणी. तुम्ही होतात म्हणून आम्ही सुरक्षित होतो, म्हणून आम्ही बिनधास्त होतो. अगदी खरंय. सायली, शिवासारखी मुलगी प्रत्येक घरात असायला हवी. त्यामुळे तू जे करतेस त्याला तोड नाही. खरं तर आम्हाला उभं राहण्याची ताकद शिवानेच दिली, त्यामुळे तिचं श्रेय आहे. ते तर झालंच, पण तुम्ही सगळ्यांनी रात्री अपरात्री येऊन आम्हाला जी मदत केली आहे ती मी आयुष्यभर नाही विसरू शकत. शिवा जशी माझी मुलगी, तशाच तुम्ही सुद्धा माझ्या मुली आहात. तुम्ही बळ आहात समाजाचं. शिवाला तिच्या वडिलांनी जी शिकवण दिली तीच शिकवण ती सगळ्यांना देते, त्यासाठी खरं तर तिला सलाम आहे. शिवा, थँक्यू. तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं. हो ना, तुला माहितीये अगोदर मला माझी आई घराबाहेर पाठवायचीच नाही, पण जेव्हापासनं मी ट्रेनिंग सुरू केली आहे ना, तेव्हापासनं मी मुलगी असण्याची भीती तिला कधी वाटलीच नाही. उलट मुली कुठे कमी असतात असं तिला वाटतं. अरे वा. हो, आमच्या घरचे आता बिनधास्त असतात, कारण त्यांना माहितीये आमच्या पाठी आता शिवा आहे, जी आम्हाला काहीच होऊ देणार नाही. पण तुम्हा सगळ्यांना शिवाची गरजच नाहीये ना. हा, कारण तुम्हीच सगळ्या शिवा आहात आता. बरोबर. पण रामभाऊ, सीताई, आशू, तुम्ही सगळे माझं कौतुक करताय, पण हे सगळं तुम्ही उभं केलंय. तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं करू शकले, नाहीतर काही झालं नसतं. तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. शिवा, अगं खूप भारी वाटलं. हे दिवस मी कधीच विसरू शकणार. सायली, आपण मुलींना जे शिकवायचं ते सगळं शिकवलंय, पण त्यांची परीक्षा कशी घेणार? हो, ते आहेच. खरं तर इथे शिकणं वेगळं, त्यांना कळणं वेगळं, आणि त्या खऱ्या आयुष्यात पुढे जाणं वेगळं. शिवा, सायलीताई, आपण सर्वांनी मिळून आपला एक छान फोटो काढूयात ना. अरे का नाही, या सेल्फी काढूया आपण. या या तुम्ही पुढे. या गो मुलींनो. सगळ्या दिसत. आले? 1, 2, 3. वा. बरं मुलींनो, आता आपण सगळे कुठेतरी छान खायला जाऊया. बोला, तुम्हाला काय खायचंय? पिझ्झा. पिझ्झा? अजून काय ऑप्शन्स? बर्गर पण. बर्गर आणि पिझ्झा. आणखी काही? बरं, चला आपण एक मिनिट. ऐका, सीताई, रामभाऊ, हे बघा, आपल्याला लवकर इथून निघावं लागेल. मी तुम्हाला सगळं सांगते. ऐका ना पोरींनो, आपण सगळा हा प्लॅन ना उद्या करूया. पण सॉरी हा, चालेल ना? सॉरी या, तू जा. हा, आपण निघूया. चला लवकर, चला, मी सांगते तुम्हाला. वंदे, अगं बघ की कुठं तरी. कुठं ठेवलीस तू? सापडत नाही ती. इथेच ठेवली होती. शिवा, भाऊ, सीताई, तुम्ही समजे. या ना, या, बसा ना. शिवा, या का आलाय तिथे? हा, दिव्या, कोणी घेतलं यांना घरात? हे माझं घर आहे. तुमच्या घरातून हाकललं होतं ना आम्हाला, मग इथे येण्याची हिंमत कशी केली तुम्ही? चला निघा.
दिव्या, शिवा मी तुला म्हणाले होते मी येत नाही म्हणून, तरी तू ऐकलं नाहीस माझं. दिव्या जरा शांत होत. का परत मीच चुकीची आहे का? अरे दिव्या, काय बोलतीस तू? तुझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत ती. तू आणि आई पण मोठ्या आहात, पण ह्या कशा वागल्या तुमच्याशी? आणि एक मिनिट शिवा, तू का घेतलंस यांना घरात? मला तर निवडलं नाहीसच तू, पण हे आता मुद्दाम करतीयस का? असं काही नाहीये, तू जरा शांत हो. आम्हालाही माहिती आहे आम्ही इथे का आलोय, आणि मी त्यांना घेऊन आलीये, त्यांचा काहीही दोष नाहीये. तू का बोलते त्यांना? ग, आणि ही सगळी आपलीच माणसं आहेत ना, हे काही कोणी परके आहेत का? नाही तर काय. हा या हो, बरोबर आहे, आपलीच माणसं आहेत. मग त्यांना नाही का आठवलं हे? माझं बाळ पाडलं तेव्हा लक्षात नाही आलं त्यांच्या हे? अरे मग या का आलंय तिथे? कोणी बोलवलं यांना? मी बोलवलं त्यांना. तू हो, तमाशा नको आहे घरात. मी बोलवलं या सगळ्यांना. तू तू का बोलवलं यांना? काय गरज होती? विसरलास यांनी काय केलंय ते? दिव्या, बस अति करू नकोस. अति? मी अति करतेय? मी यांना या घरात एक क्षणही थांबू देणार नाहीये. का? काय केलं यांनी? तुला नाही माहिती काय केलंय ते? नाही, मला आठवत नाहीये. दे जरा आठवण करून दे. मुद्दाम करतोयस ना चंदन? अरे यांच्यामुळे बाळ गेलंय आपलं. माझा आनंद हिरावला ह्या बाईने. हिची लायकी पण नाही ह्या घरात राहायची. पास किती खोटं बोलशील अजून? अगं, बाईपणाचा, मातृत्वाचा अपमान करताना तुला लाज नाही का वाटली? चंदन थांब, काय झालंय काय? खोटं बोलली गई. मी खोटं बोलले? हो दिव्या, तू खोटं बोललीस. फसवलंही नाही आपल्याला. काय बोललीस तू? उर्मिला काकूंवर बाळ पाडण्याचा आरोप केला होतास ना? हा काकू? अगं शिवा, बाळ पाडण्यासाठी मुळात बाळ असावं लागतं ना? चंदन, हो आई, फसवलंही नाही आपल्याला. चंदन तू शिवा, ही प्रेग्नन्सीचं नाटक करत होती. चंदन तू काय बोलतोय, कळतंय का तुला? हो शिवा, मला कळतंय. मी आपल्या वस्तीजवळच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये जाऊन आलो, प्रत्येक डॉक्टरची चौकशी केली. कुठल्याच क्लिनिकमध्ये हिचं नाव नोंदवलेलं नाहीये. तू विचार नाही ला, ही प्रेग्नेंट होती त्याचा एक तरी पुरावा आहे का हिच्याकडे? दाखव, तुझे रिपोर्ट्स दाखव, तुझी फाईल दाखव, तुझी औषधं दाखव. दाखव ना, विचार शिवा तिला. दिव्या, काय विचारतोय चंदन? खरं खरं सांग, काय झालंय ते? बोल ना दिव्या, आता का बोलती बंद झाली तुझी?
एवढं सगळं बोलत होतीस ना यांना, आता बोल काय खरं ते सांग आत्ताच्या आत्ता. या बोल. दिव्या, चंदन जे बोलतोय ते सगळं खरं आहे का? ए डुचके, आता तर मी थोबाड उघड की तुझं. दिव्या सांग, हे सगळं खरं आहे का? आत्ताच्या आत्ता उत्तर दे. म्हणजे माझ्यावर खोटा आरोप केलाय मी? बाळच नव्हतं तर आरोप खोटाच असणार ना. एक मिनिट, काय 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 नक्की झालंय काय? दिव्या, उर्मिलाला किती त्रास झालाय ना याची तू कल्पनाही नाही करू शकत. मी बघत होतो तिचा त्रास. खरंच तिच्याकडे बघवत नव्हतं ग त्यावेळेला. का केलंस हे सगळं? बोल ना, का केलंस? हिम्मत कशी झाली तुझी हे सगळं करायची? दिव्या, अगं मुलीसारखं जपत होते मी तुला. हे जर सगळं समोर आलंच नसतं तर माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे त्याची सल मला आयुष्यभर राहिली असती. अगं सत्य कधी लपून राहत नाही हे माहित नसेल तिला. दिव्या बोल, का केलंस हे? नाही डुचके, बोल की. दिव्या काय विचारतोय आम्ही? अगं बोल ना. दिव्या उत्तर दे, खरं काय आहे? थोबाड उचकटकी, का खोटेपणा करतेस? दिव्या बोल. हो, खोटं बोलले मी. नव्हतं बाळ माझ्या पोटात. कधीच नव्हतं. कधीच आजी, दिव्या, दिव्या, हे सगळं खरं नाही आहे ना? खोटं आहे हे सगळं. नको करू असं. हा, खरं खरं नाही बोलत आहेस ना तू? हे सगळं खोटं बोलतो. तू जवळ पण येऊ नको माझ्या. तुझ्यामुळे होतंय हे सगळं. लांब राहा. दुसऱ्यांना दोष कशाला देतेस दिव्या? हे तू केलेस. बोल, का केलंस? अगं का केलंस? किंवा सगळ्यांच्या भावनांची खेळ केला का हिने? मला खरंच वाटलं मी बाबा होणार आहे. आजी होण्याचा आनंद, पणजी होण्याचा आनंद, मावशी काका होण्याचा आनंद यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलाय. मी स्वतः किती स्वप्न रंगवत होतो ग आपल्यासाठी, पण तुझ्यासाठी हा खेळ होता. एक बनाव का? का? कारण मला माझं सुख हवं होतं. आयुष्य आरामात जगण्याचं सुख. आणि काय रे, कोणी काय वाईट केलं विचारतोयस? मी काय वाईट केलं होतं तुझं? तू कसं वागलास रे माझ्याशी? हा, का खोटं बोललास? का मला पळवून नेलास? माझ्याशी लग्न केलंस, त्या गावात येऊन गेलास? अगं पण मी मुद्दाम नाही केलं दिव्या, आपल्यासाठी केलं ग. आणि मान्य आहे माझी चूक झाली, पण सुधारलो ना मी. आणि दिव्या, मुळात माझ्या या सगळ्या प्रकरणात मी दुसऱ्यांचं नुकसान नाही होऊ दिलं जे तू केलंस. आणि माझं काय? माझं नुकसान झालंच ना. आशुशी लग्न होणार होतं माझं. माझं लग्न ठरलं असताना शिवाने आशुशी लग्न केलं. आणि मी कामं करावीत म्हणून तू मला शिक्षा द्यायचास म्हणून केलं हे. भैयाजी, आई, तुम्ही मला काय विचारताय? तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? दिव्या, ह्या झोपडपट्टीत वाढवलं मला. कोणी विचारत नाही आम्हाला बाहेर. या शिवाला हे आवडलं इथे सगळं गरिबीत जगायचं, पण मला सुखात आरामात आयुष्य जगायचं होतं. नव्हते करायचे मला हे रोजचे कष्ट. काय बोलतेस का तू? शेवटी सुधारली नाहीसच तू. का सुधारायचंय?
आरामात जगायची इच्छा असणं चुकीचं आहे का, पाप आहे का? काही चुकीचं नाहीच आहे, पण तू कष्ट करू शकली असतीस ना. चंदनने माफी मागितल्यावर तुम्ही एकत्र मोठे झाला असतात. तुला एवढं आयतं का हवंय सगळं? हे जाग नाही करायचेत मला कष्ट. आणि तू मला धडे देऊ नकोस. तुझं सगळं चांगलं चाललंय ना, चालू दे. हा, पण हे लक्षात घे की मी इथे तुझ्यामुळे उभी आहे. गरज नाहीये मला तुझी, मुळात तुमच्या कोणाचीच गरज नाहीये. एकटी जगू शकते मी. जगू शकते, एकटी जगू शकते. निघ मग इकडनं. चंदन, अगं नाही नाही शिवा, अगं किती फसवेल ही अजून आपल्याला. नको थांबूस इकडे, निघ, चल. बघा फसवायचं कोण बोलतंय. हा, फसवलं ना मी. फसवलं कारण आधी तुम्ही सगळ्यांनी मला फसवलंय. काय सीताई, इथेच इथेच मला पसंत केलं होतं ना, आणि मग लग्न शिवाशी लावून दिलं. वाटोळा माझा झाला ना शेवटी. दिव्यांनी इथून. आई अगं तू. शिवानी, तू मध्ये बोलू नकोस. दिव्या, तू हे असं का वागलीस, हे का केलंस, हे आम्हाला माहिती नाही. इथून पुढे तुझं तोंड बघायची आमची इच्छा नाहीये. तू इथून निघून जा. मलाही नाहीये इच्छा. नाही राहायचंय मला इथे. तुम्ही कोणीच कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही, आणि यापुढे आयुष्यात मला तुमचं कोणाचं तोंडही बघायचं नाहीये, कधीच. अगं दिव्या, आज सुद्धा वाटत नाही तिला. तरी वंदे, मी तुला सांगत होती ही सुधारण्यातली नाही आहे. शेवटी जे तिला करायचं होतं ना, तेच केलं तिनं. आजी, आजी, हे बघा, सगळ्यांनी चहा घ्यायचाय, कोणी हट्ट करायचा नाहीये, नाहीतर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. बरोबर आहे सीताचं. बघा आजी, ताई, तुमची यात काहीही चूक नाहीये. कुठल्या जन्मीचे भोग भोगतोय हो भाऊ आम्ही. ही अशी मुलगी कशी या घरात जन्माला आली? शिवानी, ती नाही चुकली, चूक माझी झाली. माझे संस्कार कमी पडले ना, म्हणून ही वेळ आपल्यावर आली आज. नाही नाही वंदनाताई, स्वतःला दोष नका देऊ तुम्ही. तुम्ही 2 मुलींना खूप छान वाढवलंय, पण मुलांवर फक्त घरातले संस्कार नाही ना होत. एका ठराविक वयानंतर बाहेरचे लोक, बाहेरची संगत ह्याचा प्रभाव असतो त्यांच्यावर, आणि त्या वयात ते कसे निर्णय घेतात ते महत्वाचं असतं. खरंय, मी पण कीर्तीच्या बाबतीत घेतलेला निर्णय चुकीचाच ठरला की. त्याची शिक्षा ती आणि घर किती वेळा भोगणार आहे त्याची काही मोजदादच नाही. स्वतःच्याच घरात स्वतःच्या माणसांशी अशी कशी काय वागू शकते? मी आणते तिला. शिवा, थांब शिवानी. मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं, मी तिला आणला. थांब शिवानी. त्या मुलीला ह्या घरात घेऊन यायचं नाही. चूक नाही, गुन्हा केलाय. आता ह्या घरात त्या मुलीला जागा नाही. शिवा, नको जाऊ प्लीज. अरे पण असं कसं आशू? ती माझी बहीण आहे. अरे ती अशी घराबाहेर जाते हे मला नाही आवडत आहे. तुला अजूनही लक्षात आहे की ती तुझी बहीण आहे.
पण तिला असं वाटतंय का? हे बघा, जे काही झालं ते खूप वाईट आणि दुर्दैवी आहे आणि तिने हे सगळं कशासाठी केलं हे पण आपल्याला कळलंय. समज नाहीये तिला. कदाचित थोडे दिवस बाहेर राहील आणि येईल ती परत. पण आता तुम्ही एकमेकांना सांभाळायला हवंय. बघा आजी, ताई, चंदन, तुम्ही सगळे एकमेकांचा आधार व्हा. यात तुमची काहीही चूक नाही आहे. त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद करा. दिव्याने तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते केलेलं आहे. ती परतही येईल. तिला पश्चाताप झाल्यावर ती परत येईल. त्यावेळेला तिला घरात घ्यायचं की नाही हा तुमचा निर्णय असेल. पण तुम्ही सगळ्यांनी हे असं पूर्ण तुटून नाही चालणार. दिव्या, तू हे काय करून ठेवलंस? सगळेजण तुझ्या विरोधात आहेत.